नमस्कार, मी प्रियांका नागने. आज जे जॉब अपडेट बघणार आहोत आपण कॉन्सेंट्रिक्स कंपनीचे बघणार आहोत. खूप मोठी MNC कंपनी आहे. खूप मोठी जॉब अपडेट आलेली आहे. BPOच्या रिगार्डिंग खूप सारे रिक्रुटिंग प्रोसेस चालू आहे. कॉन्सेंट्रिक्स कंपनीमध्ये खूप सारे ओपनिंग्स आहेत, म्हणजेच काही बल्क हायरिंग करणार आहे. एक साथ खूप लोकांना ते हायर करणार आहे. सो इथे खूप साऱ्या जॉबची अपडेट्स अवेलेबल आहेत. ही कॉन्सेंट्रिक्स कंपनी जी आहे तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस प्लस वर्क फ्रॉम होम ही दोन्ही संधी उपलब्ध करून देणार आहे. वर्क फ्रॉम होम मध्ये तुम्हाला घरी बसून काम करायचं आहे आणि वर्क फ्रॉम ऑफिस मध्ये तुम्हाला ऑफिस जॉईन करावं लागणार आहे. प्लस तुम्ही इथे थोड्या दिवसानंतर म्हणजे 2-3 महिन्यानंतर वर्क फ्रॉम होम साठी सुद्धा स्विच करू शकणार आहात. त्यासाठी इथे आपण प्रोसेस बघणार आहोत. आता इथे वर्क फ्रॉम ऑफिस साठी जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला इथे 2-3 महिन्यासाठी ऑफिस जॉईन करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही वर्क फ्रॉम होम साठी स्विच करू शकता. खूप लोक आहेत सध्या वर्क फ्रॉम होम काम करत आहे. तुम्हाला पॅन इंडिया ओपनिंग आहे. तुम्हाला लोकेशन भेटणार आहे. ऑफिसला सुद्धा पॅन इंडिया ओपनिंग आहेत. आता इथे खूप साऱ्या बेनिफिट्स आहेत आपण बघणार आहोत. नो कम्युट असू द्या, पेड ट्रेनिंग असू द्या, फ्लेक्सिबल शेड्यूल असू द्या, ग्लोबल नेटवर्क आहे, व्हर्च्युअल लर्निंग आहे, रिमोट ग्रोथ आहे, कॅज्युअल ड्रेस, रिमोट कल्चर असे खूप सारे इथे बेनिफिट्स असणार आहे. लॅपटॉप वायफाय सुद्धा अवेलेबल आहे कंपनीकडून. आपण पूर्ण डिटेल्स बघणार आहोत. तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. मी सांगितलेलं आहे की ते एलिजिबल क्रायटेरिया काय आहे, ते अप्लाय कसे करायचं आहे. तुम्ही जर इथे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओजला शेअर करत चला. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती सांगणार आहे की अप्लाय कसं करायचं आहे, पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, कॉन्सेंट्रिक्स कंपनीचं वर्क प्रोसेस काय आहे हे पूर्ण मी सांगणार आहे. आता इथे सध्या दोन जे मोठे प्रोफाइल्स आहेत त्यासाठी तुम्हाला जॉब ओपनिंग आहे. दोन मेजर प्रोफाइल आहेत. पहिलं म्हणजे ॲडवायझर टेक्निकल सपोर्ट आहे आणि दुसरं आहे ते आहे ॲडवायझर कस्टमर सपोर्ट. आता इथे ॲडवायझर टेक्निकल सपोर्ट म्हणजे काय, जिथे तुम्ही तुमचं जर बॅकग्राऊंड टेक्निकल मधून असाल तर तुम्ही इथे जॉईन करू शकणार आहे आणि मेन म्हणजे इथे 12वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. तुम्ही 12वी पास असू द्या, डिप्लोमा असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आता इथे कॉन्सेंट्रिक्स कंपनीमध्ये दोन मेजर प्रोफाइल आहेत. ॲडवायझर टेक्निकल सपोर्ट आहे आणि दुसरं आहे ते ॲडवायझर कस्टमर सपोर्ट. दोन्हीमध्ये तुम्हाला नॉन व्हॉइस आणि व्हॉइस ह्या दोन्ही प्रोफाइलसाठी आहे. म्हणजेच काय, नॉन व्हॉइस मध्ये ईमेल चॅट सपोर्टसाठी तुम्ही काम मिळणार आहे आणि व्हॉइस मध्ये तुम्हाला व्हॉइस रिलेटेड जे काम आहे ते भेटणार आहे. आता नॉन व्हॉइस मध्ये ईमेल चॅट सपोर्टसाठी ते सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला जे होणार आहे ते AMCAT टेस्ट घेतली जाणार आहे. ते जी कंपनी आहे त्यांच्याकडून एक AMCAT टेस्ट घेतली जाते ज्यामध्ये तुम्हाला ग्रामर रिलेटेड क्वेश्चन्स असू द्या किंवा मॅथ्स रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असू द्या तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे आणि पास आउट व्हायचं आहे. आणि इथे जेव्हा तुम्ही AMCAT टेस्टमध्ये तुमचं ग्रॅमॅटिकल जर चांगलं असेल, तुमचं इंग्लिश जर चांगलं असेल तर तुम्हाला ईमेल चॅटमध्ये सिलेक्शन होईल आणि जर तुमचं व्हॉइस क्लिअरिटी चांगली असेल, तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर तुमचं व्हॉइस प्रोसेसमध्ये सुद्धा सिलेक्शन होऊ शकणार आहे. तुम्हाला हे प्रोसेस काय आहे समजून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन आहे ते पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस बघून घेऊया. इथे मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते फिल करायचं आहे. नेम असू द्या, हे जे नेम आहे तुम्हाला ॲज पर आधार कार्ड म्हणजे आधार कार्डवर जे असेल त्याप्रमाणे भरायचं आहे. मिडल नेम नसेल तर इथे डॉट द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे लास्ट नेम आहे ते फिल करायचं आहे. तुमचं जे मोबाईल नंबर चालू आहे ते फिल करायचं आहे. ईमेल ID आहे ते फिल करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मेल ID वरती पूर्ण माहिती जी आहे सिलेक्शन प्रोसेसची किंवा टेस्टची पूर्णपणे येऊन जाणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश रिलेटेड क्वेश्चन्स असू द्या, मॅथ्स रिलेटेड क्वेश्चन्स असू द्या विचारले जाणार आहे. आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे नेक्स्ट मेन्शन करायचा आहे. तुम्हाला मेल येऊन जाणार आहे सिलेक्शन केल्यानंतर. म्हणजे काय, तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर इथे असेसमेंट टेस्ट सुद्धा होणार आहे. तुमच्या असेसमेंट टेस्टसाठी तुम्हाला जर लगेच द्यायचे असेल तर स्टार्ट असेसमेंट नाव करायचं आहे, नंतर द्यायचे असेल तर लेटर द्यायचं आहे. इथे तुम्हाला मेलमध्ये हे पूर्णपणे लगेच येऊन जाणार आहे. म्हणजेच काही कोणतीही फेक प्रोसेस नाहीये. इथे व्हेरीफाय आधार कार्ड नंबर करायचा आहे, फादर्स नेम फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं परमनंट ॲड्रेस फिल करायचा आहे, स्टेट जे काय आहे तुमचं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची सिटी सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही इथे आर यू 18 इयर्स और ओल्डर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. येस और नो दोन ऑप्शन्स आहेत. त्यानंतर तुम्हाला जर प्रेफर्ड वर्क लोकेशन रिलोकेट करायचं असेल तर येस करायचं आहे इथे. येस करायचं आहे इथे. त्यानंतर तुम्हाला इथे हाऊ डिड यू गेट टू नो अबाउट दिस ऑपॉर्च्युनिटी इथे लिहायचं आहे. त्यानंतर इथे येस करायचं आहे. आर यू विलिंग टू वर्क इन 24/7 शिफ्ट्स तर
इथे येस करायचं आहे. तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सपोज तुम्ही 12वी पास असाल तर 12वी करायचं आहे. जर तुम्ही डिप्लोमा असेल तर तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे. जर ग्रॅज्युएशन असेल तर तुमचं ग्रॅज्युएट सिलेक्ट करायचं आहे. हे पूर्ण ॲज पर हे चेंज होणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन स्ट्रीम असेल ती कोणती आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंग सिलेक्ट करायचं आहे. BSc असेल तर BSc, BA असेल तर BA, BCom असेल तर BCom. त्यानंतर तुम्हाला इथे डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट असेल ते इथे मेन्शन करायचं आहे. तुमच्या कॉलेजचं किंवा स्कूलचं जे आहे ते नाव मेन्शन करायचं आहे. तुमची युनिव्हर्सिटी कोणती होती ते नाव मेन्शन करायचं आहे. इयर ऑफ पासिंग, जॉईनिंग हे पूर्णपणे माहिती तुम्हाला इथे फिल करायचं आहे. रिझल्ट तुमचं जेव्हा पास आहे की अवेटेड आहे हे सुद्धा मेन्शन करायचं आहे. वर्क्स एक्सपिरियन्स असेल ते येस करायचं आहे. नसेल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे, कारण इथे फ्रेशर सुद्धा एलिजिबल आहात. यू हॅव अन UN अकाउंट नंबर असेल तर येस ऑर नो मध्ये इथे द्यायचं आहे. प्रोसेस अप्लाइड फॉर, आता तुम्हाला इथे मी जसं सांगितलं की 4 मेजर प्रोफाईल आहेत. ॲडवायझर कस्टमर सर्व्हिस नॉन व्हॉइससाठी आहे, व्हॉइससाठी आहे, आणि टेक्निकल सपोर्ट सुद्धा नॉन व्हॉइस आणि व्हॉइससाठी आहे. तुमचं जर बॅकग्राऊंड टेक्निकल असाल तर म्हणजे काय, तुमचं इंजिनिअरिंग रिलेटेड किंवा BCA BCom या रिलेटेड जर टेक्निकल रिलेटेड असेल तर तुम्हाला टेक्निकल सपोर्टमध्ये प्रोसेस अप्लाय करायचा आहे. नसेल तर तुम्हाला कस्टमर सर्व्हिससाठी इथे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथे इंडियन लँग्वेजेसमध्ये कोणते तुम्ही स्पीक किंवा अंडरस्टँड होतं, हिंदी, मराठी किंवा तेलुगू, तमिळ, कन्नडा हे जे काही लँग्वेजेस तुम्हाला जे येत असतील तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एखादं सर्टिफिकेट असेल फॉरेन लँग्वेज कोर्सचं किंवा डिप्लोमाचं तुम्हाला येस ऑर नो मध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर हॅव यू वर्क, म्हणजे तुम्ही ऑलरेडी वर्क केला असेल किंवा कन्सल्टेट केला असेल तर येस किंवा नो मध्ये ऑप्शन आहे ते द्यायचं आहे. ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर इथे येस टिक करून घ्यायचं आहे. आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन अँड स्टार्ट असेसमेंट नाव. तुम्ही जर स्टार्ट असेसमेंट नाववर क्लिक केलं तर तुम्हाला लगेच इथे टेस्ट भेटून जाणार आहे. तुमच्या मेल ID वरती पूर्ण प्रोसेसची लिंक येणार आहे आणि तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कॉन्सेंट्रिक्स कंपनीची खूप मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. इथे खूप सारे हायरिंग्स होणार आहेत. लक्षात घ्या, खूप जास्त हायरिंग्स होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप मोठी अवेलेबल आहेत. तर इथे अप्लाय करताना नक्कीच तुम्ही नीट बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाणार आहे की अप्लाय कसं करायचं आहे, काय करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. आणि जर काही क्वेश्चन्स असतील रिलेटेड टू जे व्हिडिओ, आपला काही क्वेश्चन्स असतील, नाही समजलं अप्लाय कसं करायचं आहे किंवा जॉब कसं असणार आहे हे जर नाही समजलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.